नेपाळमधील या घडामोडीनंतर फ्रान्समध्ये देखील अशाच प्रकारचा गदारोळ सुरू झालाय। सरकार विरोधात फ्रान्समध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेत। राजधानी पॅरिस आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। ब्लॉक एव्हरीथिंग या नावाच्या आंदोलनामुळे देशभरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। देशाचे नवे पंतप्रधान म्हणून सेबास्टियन लेकोर्नु यांची नियुक्ती केल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलकांना रोखण्यासाठी 80,000 पोलीस तैनात करण्यात आले, तर 200हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। पूर्व युक्रेनच्या यारोवा गावात काल रशियन ग्लाइड बॉम्बनं हल्ला करण्यात आलाय। जेव्हा लोक मासिक पेन्शन घेण्यासाठी मैदानात रांगेत उभे होते त्याचवेळी हा हल्ला झाला। यात जवळपास 24 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत, अशी माहिती युक्रेन इमर्जन्सी सर्व्हिसनं दिली आहे। हल्ला करण्यात आलेलं हे गाव फ्रंटलाईन पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे। या मृतांपैकी 23 जण हे पेन्शनधारक होते। पोलिसांच्या फुटेजमध्ये गावाच्या चौकात उन्मळून पडलेली झाडं देखील दिसतात आणि बॉम्ब पडलेल्या ठिकाणी हा मोठा खड्डा देखील दिसतोय। रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतीन यांनी युक्रेनसोबत युद्ध पुकारलंय। युक्रेनचा शेजारी देश असलेल्या पोलंडसोबत रशियाने युद्धाची घोषणा केली आहे। रशियाने नाटो सदस्य देश असलेल्या पोलंडमध्ये प्रवेश करून धुमाकूळ घातलाय। पोलंडने तातडीनं स्वतःची आणि नाटोची लढाऊ विमानं तैनात केली आहेत। रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याची आता वाढतच चाललंय। युक्रेनला मदत करणाऱ्या प्रत्येक देशासोबत लढण्यास तयार असल्याचा इशारा रशियानं दिला आहे। रशियाच्या ड्रोन्सनं पोलंडच्या हवाई हद्दीत शिरकाव केलाय। पोलंडच्या हद्दीत प्रवेश केलेल्या अनेक रशियन ड्रोनना पोलंडच्या हवाई दलानं नाटोच्या मदतीनं हाणून पाडलंय। पहाटेच्या सुमारास हे ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत घुसले होते। या घटनेनंतर पोलिसांनी ड्रोनचे अवशेष ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय। रशियाकडून जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप पोलंडने केलाय। रशियाचं संरक्षण मंत्रालयानं पोलंडला लक्ष्य केल्याचा देखील आरोप फेटाळून लावलाय। ड्रोन मार्ग चुकल्याचं स्पष्टीकरण रशियानं दिलंय। कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच बंदरात मिसिसिपी नावाच्या मालवाहू जहाजावरून 67 कंटेनर समुद्रात पडले। मात्र यावेळी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये। लाँग बीच अमेरिकेतील सगळ्यात व्यस्त बंदरांपैकी एक आहे। या ठिकाणी देशातील 40% कंटेनर येतात। काही कंटेनर स्टॅक्स 2 या प्रदूषण विरोधी जहाजावर पडलेत। या घटनेमुळे पियर जे टर्मिनलवर जहाजांची चढ उतार थांबवण्यात आली आहे। मिसिसिपी जहाज चीनच्या यांटियन या बंदरातून निघाले होते। पेरूच्या लिमा इथे शेकडो नर्सेस यांनी निदर्शनं केली आहेत। यावेळी रुग्णालय आणि रुग्णसेवेत सुधारणा, कमी पगार आणि रुग्णालयांमधील कमतरतेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आलाय। सामाजिक सुरक्षा व्यवस्थेतील नर्सेसची संख्या पुरेशी नाहीये। त्यातच सुमारे निम्मे लोक आरोग्य विम्याचे हप्ते भरत नाहीयेत। त्यामुळे व्यवस्था आणखी बिकट होत चालली आहे। दरम्यान हजारो नर्सेसनी सामाजिक सुरक्षा क्षेत्रात काम करणं बंद केल्याची देखील माहिती आहे। सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी योग्य तोडगा न काढल्यास निदर्शकांनी अनिश्चित काळासाठी राष्ट्रीय संपाची धमकी देखील दिली आहे। युरोपियन युनियनने भारताच्या 102 अतिरिक्त सागरी उत्पादन युनिट्सना निर्यात करण्याची परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय सागरी उत्पादन उद्योगाला, विशेषतः कोळंबी निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। याचबरोबर अमेरिकेने त्यांच्यावरील आयात करामध्ये कपात केल्यामुळे त्यांना मोठी मदत मिळाली आहे। या दोन्ही गोष्टींमुळे भारतीय सागरी उत्पादन उद्योगाची निर्यात क्षमता आता वाढणार आहे आणि जागतिक बाजारपेठेत भारताची स्थिती अधिक मजबूत होणार आहे। पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून जनजीवन विस्कळीत झालंय। फाजिल्का जिल्ह्यातही पूरग्रस्तांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। या भागात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। सतलज, रावी आणि बियास या नद्यांना आलेल्या पुरामुळे संपूर्ण पंजाबमध्ये हाहाकार माजलाय। शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत, तर अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। NDRF कडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पाणी पातळी अजूनही खाली न आल्यानं स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील रणजित नगर गावात असलेल्या गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीत विषारू वायूची गळती झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। ही घटना नेमकी कशामुळे घडली आणि वायूची गळती कोणत्या रासायनिक पदार्थांची होती याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून त्यांनी परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिलंय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. दोन्ही नेत्यांनी भारत इटली यांच्यातील स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली आहे. युक्रेनमधील संघर्ष लवकरच संपवण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्याचा पुनरुच्चार देखील यावेळी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं भारत युरोपियन युनियन व्यापार करारासाठी आणि IMEEC या प्रकल्पासाठी दिलेल्या सक्रिय पाठिंब्याबद्दल देखील आभार मानलेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांनी काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत सरकारची आगामी धोरणं, विकास कामांचा आढावा आणि लोकांपर्यंत सरकारी योजना कशा पोहोचवाव्यात यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका होतीये. काही आमदारांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली गेली आहे. मंत्रिमंडळातील कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच सगळ्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीतून करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील कृषी आणि सागरी क्षेत्रासाठी पर्यायी इंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिलाय. डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल पासून मिळणाऱ्या आयसोब्युटेनॉल याचा वापर करण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलंय. आम्ही इथेनॉल, बायोफ्यूल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक यासारख्या पर्यायी इंधनावर लक्ष केंद्रित करतोय. जहाजांच्या इंजिनमध्ये मिथेनॉल आणि शेतीमधील उपकरणांमध्ये फ्लेक्स इंजिनाचा वापर करण्याचा विचार सुरू आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. घरात नवीन वाहन खरेदी केल्यावर ते चालवायच्या आधी चाकाखाली लिंबू ठेवून ती चिरडण्याची प्रथा आहे. दिल्लीतील निर्माण विहार भागात अशाच एका नवीन घेतलेल्या तब्बल 15 लाख रुपये किमतीच्या महिंद्रा थार गाडीच्या चाकाखाली लिंबू चिरडताना शोरूममध्ये अपघात झालाय. महिला चालकानं अचानक एक्सिलरेटरवर पाय ठेवला आणि गाडी वेगानं पुढे गेल्यानं गाडीने बाल्कनीची रेलिंग तोडली आणि काचेची भिंत तोडून खाली पडली. त्यानंतर गाडी सुमारे 15 फूट खाली कोसळली. या घटनेत गाडीचं मोठं नुकसान झालंय आणि चालक असलेल्या महिलेचा जीव थोडक्यात वाचलाय. GST मध्ये झालेल्या बदलांमुळे अनेक गाड्यांवरील कराचे दर कमी झालेत, ज्यामुळे गाड्या स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. मात्र जुन्या दरांवर आणि उपकरणांसह गाड्या खरेदी केलेल्या डीलर्सला त्या गाड्या विकणं कठीण होतंय. ग्राहक जुन्या दरानं गाड्या खरेदी करण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे डीलर्सला स्वतःच्या खिशातून सवलत द्यावी लागते, ज्यामुळे त्यांना 2500 कोटींचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.